नमो नमः. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. निबंध लेखनम या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील काही निबंधाच्या विषयांवर आपण व्हिडिओ करतोय किंवा ते बघतोय. तर मुलांनो, अगदी सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मम प्रिय खगः आणि त्यावर आधारित काही माझा आवडता पक्षी, काही उदाहरणं त्या पक्ष्यांची किंवा त्या विषयाला अनुसरून आपण हा निबंध पाहिला. आज आपण दुसरा विषय बघणार आहोत, मम प्रिय उत्सवः. उत्सव म्हटल्यानंतर आपल्याला अनेक उत्सव आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यातले काही ठराविक उत्सव आपण बघणार आहोत. पण तुम्हाला संस्कृतमध्ये जेव्हा तुम्ही निबंध लिहिणार आहोत तेव्हा जो आपल्याला दिलेला असेल, होलिकोत्सव असेल किंवा गणेशोत्सव असेल, दीपावली असेल, अगदी तेच तुम्ही लिहावेत ही अपेक्षा नाही आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला इयत्ता 10वी किंवा 9वी या दोन्ही पण इयत्तांमध्ये जेव्हा मम प्रिय उत्सव हा येईल तेव्हा तुम्हाला अगदी बोर्डालासुद्धा आपल्याला इयत्ता 10वीमध्ये मम प्रिय उत्सव, मग त्यात तुम्ही कुठलाही तुमचा प्रिय उत्सव तुम्ही लिहू शकता. अगदी शिक्षक दिन असेल, नाताळ असेल, स्वातंत्र्य दिन असेल, तुम्हाला मकर संक्रमण असेल, मग अशा पद्धतीने आपण एक वेगळा विषय जर आपण घेतला तर नक्कीच तो तुम्हाला तुमचा निबंध तिथे प्रभावी असणार आहे. जे सगळे लिहितात त्यापेक्षा मी वेगळा कुठेतरी लिहितो किंवा लिहिते हे जर आपल्या थोडंसं लक्षात आलं आणि अगदी 5 ते 7 व्याकरणशुद्ध वाक्य आपण त्यात लिहिले आणि तो मला का आवडतो, का प्रिय आहे, हे जर त्यात व्यवस्थित तुम्ही वाक्यरचना जर केल्या, आपण पहिल्या व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे प्रारंभ, मध्य आणि शेवट, समारोप, आणि या पद्धतीने आपण जसं निबंध लिहिला तर नक्कीच तुमचं निबंध लेखन किंवा तो विषय जो असेल तो प्रभावी होणार आहे. तर आज आपण मम प्रिय उत्सवामध्ये काही विषय घेणार आहोत. सुरुवातीला आपण काही होलिकोत्सव किंवा गणेशोत्सव यासारखे विषय घेऊया आणि मग इतर थोडेसे वेगळे उत्सव ते पण तुम्ही कसे लिहू शकता संस्कृतात आणि कसे तुमचे ते प्रभावी होऊ शकतात तर त्याचाही आपण विचार करणार आहोत. तर चला शिकूया. मम प्रिय उत्सवः गणेशोत्सवः. आपण प्रारंभ, मध्य आणि अंत हे जरी मी इथे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी लिहिलेलं असलं तरी पण तुम्ही मात्र तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये प्रारंभ, मध्य, अंत असं न लिहिता किंवा परिच्छेद न करता तुमची वाक्यरचना तुम्हाला करता येणार आहे. हे आपण समजून घेण्यासाठी करतो आहे. जेव्हा मम प्रिय उत्सव हा निबंध तुम्हाला लिहायचा असेल तेव्हा सुरुवात करताना आपल्याला नेहमी कशी करायची तर बघा, मानवः सामाजिक प्राणी अस्ति. मानवः सामाजिक प्राणी अस्ति अतः मानवेभ्यः उत्सवः अतीव रोचते. एकतर ही तुम्ही सुरुवात करू शकता. कुठलाही उत्सव तुम्हाला लिहायचा असेल तर अगदी सुरुवात, प्रारंभ आपला या वाक्याने तुम्ही करू शकता. अथवा किंवा वयम सर्वे भारतीयाः उत्सवप्रियाः स्म. आपण सगळे भारतीय आणि उत्सवप्रिय आहोत. याही वाक्याने तुम्ही सुरुवात करू शकता. किंवा अथवा कविकुलगुरू कालिदासेन अभिज्ञान शाकुंतले लिखितम यद उत्सवप्रियः खलु मनुष्यः. म्हणजेच कवी कुलगुरू कालिदासांनी अभिज्ञान शाकुंतलमध्ये लिहिले की माणूस हा खरोखर उत्सवप्रिय आहे. या तीनही वाक्यांमधून कुठल्याही एक वाक्याने तुम्ही मम प्रिय उत्सवाची सुरुवात किंवा प्रारंभ करू शकता. मग आता आपल्याला कुठला उत्सव घ्यायचा आहे जो तुम्हाला प्रिय आहे तो, मग तुम्ही ते लिहू शकता. म्हणजे तो आपला मध्य होणार आहे. बघा आता, मम प्रिय उत्सवः गणेशोत्सवः. आता जे कंसामध्ये मी दिले ते तुम्हाला लक्षात राहण्यासाठी या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही जेव्हा कृतीपत्रिकेत लिहाल तेव्हा प्रारंभ, मध्य, अंत हे जसं लिहायचं नाही ज्याप्रमाणे त्याप्रमाणे कंसातले पण शब्द लिहायचे नाहीत. ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी आता आपण समजून घेतोय, शिकतोय म्हणून ते दिलेले आहेत. मम प्रिय उत्सवः गणेशोत्सवः अस्ति. म्हणजे त्या उत्सवाचं नाम म्हणजे नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे. रिक्तस्थान पूर्ण करायचं आहे. पण अशी रिक्तस्थानं तुम्हाला इयत्ता 10वीच्या कृतीपत्रिकेत येणार नाही. तर मम प्रिय उत्सव असेल आणि ते तुम्हाला क्रमाने तुमची वाक्य लिहित जायची आहेत. आता हे आपण शिकतोय म्हणून या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. त्यानंतर बघा,
माझा प्रिय उत्सव गणेशोत्सव। एषः उत्सवः अस्ति, एषः रिक्तस्थानमुत्सवः अस्ति. मग धार्मिक आहे का राष्ट्रीय आहे? असे उत्सव असतात. मग आता धार्मिक उत्सव आहे तर तुम्ही काय लिहिणार? एषः धार्मिकः उत्सवः अस्ति. अगदी छोट्या वाक्यरचनेमध्ये आपण क्रमाने पुढे ते लिहित जाणार आहोत. त्यानंतर बघा, एषः उत्सवः भाद्रपद मासे भवति. कोणत्या महिन्यात येतो? मग तो मराठी महिना तिथे तुम्हाला लक्षात आला पाहिजे, तो तुम्हाला कळला पाहिजे. त्या महिन्यात तो येतो. गृहे गृहे मिष्टान्नानि कुर्वन्ति. घराघरामध्ये मिष्टान्न किंवा अगदी गोड पदार्थ करतात. आणि तो का आवडतो? मग ह्याच्या पुढे तुम्ही ते वाक्य लिहू शकता. मिष्टान्नानि कुर्वन्ति अस्मिन् उत्सवे श्री गणेशः पूज्यते अतः मह्यम गणेशोत्सवः अतीव रोचते. हे वाक्य तुम्ही कुठल्याही तो का प्रिय आहे ह्याच्यासाठी तुम्ही टाकू शकता. म्हणजे नेमकं ते कारण तुम्हाला 1-2 वाक्यात लिहिलं की म्हणून मला हा आवडतो, किंवा त्यात अजून वेगळं काय आहे. लोकमान्य टिळकांनी तो सुरू केलेला आहे. मग एकतर सगळे लोकांमध्ये जागृती व्हावी, लोकांमध्ये एकता व्हावी आणि लोक सगळे एकी लोकांमध्ये व्हावी, यासाठी त्यांचा एक महत्त्वाचा एक उद्देश होता. आणि हा दूरदृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि त्या काळापासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा साजरा करतात. म्हणून मला हा आवडतो, असं एका वाक्यात आपण इथे लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला तो का आवडतो हे लिहिणं तिथे अपेक्षित आहे. त्यानंतर आता आपण शेवटाकडे जाऊया. अंतः बघा, अस्मिन् उत्सवे श्री गणेशः पूज्यते. मग देवता कोणती आहे? तर श्री गणेशः. तदा नैकेषु गृहेषु गणेशमूर्तेः स्थापना भवति. मग त्यावेळेला काय करतात? तेव्हा अनेक घरी गणेश मूर्तीची स्थापना होते. आणि मग आता एषः उत्सवः सर्वत्र आनंदम तथा उत्साहं प्रसारयति. आणि हा उत्सव सगळीकडे आनंद आणि उत्साह पसरवतो, किंवा त्यामुळे त्या उत्साहाने ते प्रसारित केला जातो किंवा तो साजरा केला जातो. म्हणून मला आवडतो, या पद्धतीने पण तुम्ही लिहिलं. आता हा मह्यम गणेशोत्सवः अतीव रोचते. इथे पण तुम्ही ते वाक्य ॲड करू शकता. एषः उत्सवः कुत्रचित् सार्ध एकदिनात्मकं, कुत्रचित् 5 वा 7 वा 10 दिनात्मकः भवति. किती दिवस साजरा होतो? मग सार्ध एकदिनात्मक, कुठे 5 किंवा कुठे 10 दिवसांचा पण हा साजरा केला जातो. अनंतरे मूर्तेः विसर्जनं जलाशये क्रियते. आणि त्यानंतर मूर्तीचं विसर्जन कुठे करतात? जलाशयात करतात. म्हणजेच इथे आपल्याला या पद्धतीने तुम्ही 7 ते 8 ओळी छान पद्धतीने लिहिल्या तर नक्कीच तुम्हाला तो निबंध खूप तुमचा प्रभावी होणार आहे. आणि यासारखेच गणेशोत्सव प्रिय असेल तर हा निबंध तुम्ही ही वाक्यरचना लिहू शकता. त्यानंतर आपण मम प्रिय उत्सवा होलिकोत्सवा हा एक निबंध घेऊया. म्हणजे तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीचं कशा वाक्यरचना करायच्या वेगळ्या उत्सवाच्या हे लक्षात येणार आहे. होलिकोत्सवः फाल्गुनमासस्य पौर्णिमायां भवति. आता तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रारंभ तुम्ही करू शकता. मानवः सामाजिक प्राणी अस्ति. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे. अतः उत्सवः मानवेभ्यः अतीव रोचते. किंवा वयं सर्वे भारतीयाः उत्सवप्रियाः स्म. किंवा कविकुलगुरू कालिदासेन अभिज्ञान शाकुंतले लिखितं यत् उत्सवप्रिया खलु मनुष्या. म्हणजे एक वाक्य तुमचं सुरुवातीचं खूप छान प्रभावी होणार आहे. या 3 वाक्यांपैकी एक वाक्याने सुरुवात करा, जेव्हा मम प्रिय उत्सव हा तुम्ही लिहिणार असाल तेव्हा. आणि त्यानंतर मग सुरुवात करूया. होलिकोत्सवः फाल्गुनमासस्य पौर्णिमायां भवति. एषः उत्सवः 2 दिवसौ अनुष्ठीयते. हा उत्सव 2 दिवस साजरा केला जातो. प्रथमे दिने गृहांगणे काष्ठानी गोमय पूपांच रचयित्वा जनाः होलिकां सज्जां कुर्वन्ति. पहिल्या दिवशी घराच्या अंगणामध्ये लाकूड आणि गोवऱ्या रचून लोक होळीची तयारी करतात. सायंकाले होलिकां प्रज्वाल्य तस्याः पूजा क्रियते. आणि संध्याकाळी मात्र त्या होळीला प्रज्वलित करून तिची पूजा केली जाते. होलिका एव हुताशनी देवी इति मन्यन्ते जनाः. आणि होलिकाच ही हुताशनी देवी आहे असं लोक मानतात. होलिकायाः द्वितीये दिने धुलिवंदनं भवति. धुलिवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी असते.
तदा सर्वेही रंगही खेलंती, आणि त्यावेळेला सगळे तेव्हा काय करतात, रंगांनी खेळतात. अतः मह्यम होलिकोत्सव रोचते. हे वाक्य तुम्ही का आवडतं, का प्रिय आहे, हे तुम्हाला लिहिता येणार आहे. आता एव्हा होलिकोत्सव मम प्रिय उत्सव, हे तुम्ही लिहू शकता, त्यात तुम्ही ॲड करू शकता. परस्परम रंगक्षेपणे भृशम आनंदती लोक, एकमेकांवर रंग फेकून लोकांना फार आनंद होतो. मह्यम रंगही सह खेळणं अतीव रोचते. मला रंगांसोबत खेळणे आवडते. आता हा होलिकोत्सव हा मम प्रिय उत्सव. हे पण तुम्ही तुमच्या तिथे वाक्यरचना करू शकता की मला तो का प्रिय आहे. म्हणजे थोडासा वेगळा आपल्याला तो तुम्हाला का प्रिय आहे हे तुम्ही जर त्यात लिहिलं तर नक्कीच तुमचं तिथे प्रभावी तुमचं प्रेझेंटेशन होणार आहे त्यामध्ये. आणि सुवाच्य वळणदार अक्षरात तर आपल्याला लिहायचंच आहे. सुरुवातीला मी निबंधाचं तंत्र कसं लिहायचं हे तुम्हाला सांगितलं होतं. त्यामध्ये एक कशा पद्धतीचे निबंध आणि त्यात वाक्यरचना कशा असाव्यात. पुनरावृत्ती वाक्यांची नको, किंवा तुमचं अक्षर वळणदार सुवाच्य असावं. अगदी सुंदर फार अप्रतिम अक्षर नसले तरी पण सुवाच्य, वाचनास योग्य, जे तुम्हालाही छान वाचता आलं पाहिजे आणि समोरच्यांना ते वाचता आलं पाहिजे. असं या पद्धतीने तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. आता घ्यायचा आपल्याला शेवट समारोप. सर्वही मिष्टान्न भोजनम कुर्वन्ति. अर्थातच उत्सव सण म्हटलं की हे वाक्य तुम्हाला लिहिता येणार आहे की सगळे प्रत्येक घरी आपल्याला सगळेजण मिष्टान्न भोजन करतात. गृहे गृहे मिष्टान्न भोजनम कुर्वन्ति हे पण लिहिलं तरी तुम्हाला तिथे तुमचे शब्द सोप्या व्याकरणशुद्ध भाषेत तुम्ही लिहिले तर तुम्हाला तिथे हमखास गुण दिले जाणार आहे, मिळतात. अतएव मह्यम होलिकोत्सव रोचते. म्हणून मला हा होलिकोत्सव आवडतो. हे मी वाक्य शेवटी घातलं, पण मध्ये पण मी तुम्हाला 2 वेळा सांगितलं होते की का आवडतो. रंगांसोबत खेळणं मला आवडतं. धुलिवंदन मला दुसऱ्या दिवशीचा जास्त आकर्षण आहे म्हणून मला तो आवडतो. या पद्धतीने पण तुम्ही तुमची वाक्यरचना लिहिण्याचा प्रयत्न करून तुम्ही ते वाक्य लिहू शकता. त्यानंतर एक वेगळ्या धाटणीचा विषय आपण बघूया. मम प्रिय उत्सवामध्ये शिक्षक दिनम. बघा, विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप आनंदाचा आणि खूप छान शाळेत तो साजरा करतात. म्हणून हा पण दिवस माझा आवडता का आहे किंवा मला तो आवडतो, हा जर वेगळा आपण विषय निवडला प्रिय उत्सव या विषयामध्ये तर नक्कीच तुम्हाला तुमचं निबंध लेखन खूप छान आणि प्रभावी होणार आहे. तर थोडक्यात आपण बघूया. मानवाः सामाजिक प्राणिनः अस्ति, अतः मानवेभ्यः उत्सवाः अतीव रोचन्ते. मी सुरुवातीला प्रारंभ कसा घेतला त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. उत्सवस्य उद्देशः सामाजिक एकता वर्तते, अतः ते उत्सवप्रियः. मम प्रिय उत्सवः शिक्षकदिनम् इति. एषः राष्ट्रीय उत्सवः अस्ति. मह्यम शिक्षकदिनम् अतीव रोचते. आता तो तुम्हाला का आवडतोय तर तुम्ही त्यात तुमचे वाक्य पण ॲड करू शकता. तस्मिन् दिने शिक्षकानां सन्मानं कुर्वन्ति. छात्राः अपि उत्साहेन शालायां शिक्षकदिनं सम्पद्यन्ते. शिक्षकाः अस्माकं जीवने दिशां दर्शयन्ति, अतएव अस्माकं गुरुः एव. मह्यं शिक्षकदिनम् अतीव रोचते. शिक्षकः गौरवायते. एषः उत्सवः 5मे दिनाङ्के सेप्टेम्बर् मासे भवति. सेप्टेम्बर् मासे 5मे दिनाङ्के भारतस्य राष्ट्रपतिः सर्वपल्ली राधाकृष्णस्य जन्मदिवसः. सर्वपल्ली राधाकृष्ण अपि शिक्षकः अभवत्. एषः उत्सवः सर्वत्र आनंदं तथा उत्साहं प्रसारयति. बघा, 3 ते 4 वाक्य मी यात अजून ॲड केले आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितले की तो त्या दिवशी शिक्षकांचा सन्मान केला जातो. विद्यार्थीसुद्धा उत्साहाने शाळेत शिक्षक दिन साजरा करतात. शिक्षक आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिशा दाखवतात. आपले ते गुरु आहेत आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. ते भारताचे राष्ट्रपती होते, पण सुरुवातीला ते मात्र शिक्षकच होते. आणि म्हणून मला हा दिवस आवडतो. आता मम प्रिय उत्सव हा शिक्षक दिनम. या पद्धतीने तुम्ही वाक्यरचना जर थोडक्यात त्यामध्ये घातल्या तर नक्कीच तुमचं प्रभावी आणि वेगळा विषय
सगळ्यांनी मम प्रिय उत्सव हा होलिकोत्सव हा किंवा दीपावली ही ठराविक जर आपण लिहिलं तर सगळे तेच लिहितात. मला वेगळं काहीतरी करायचं आहे, म्हणजे मला कुठेतरी वेगळा माझा पेपर दिसणार आहे, माझी कृतीपत्रिका वेगळी दिसणार आहे, असं जर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आणि 9वीपासूनच जर तुम्ही सराव केला 9वीच्या विद्यार्थ्यांनी, तर तुम्हाला नक्कीच 10वीलाही तो विषय किंवा तो निबंध सहज तुम्ही लिहू शकाल छान पद्धतीने. मम प्रिय उत्सव हा स्वातंत्र्य दिनम. बघा विद्यार्थ्यांनो, स्वातंत्र्य दिनम हा पण आपला राष्ट्रीय उत्सव म्हणून आपल्याला तो आवडू शकतो. गणतंत्र दिवस हा, स्वातंत्र्य दिनम, असे पण तुम्ही दिवस माझे आवडते आहेत हे लिहू शकता. मी वेगळा लिहितोय आणि मला गुण मिळतील की नाही हा विचार न करता मीच वेगळा लिहिला आणि मला ते गुण नक्की मिळणार आहेत. आपण व्याकरणशुद्ध जर वाक्यरचना केल्या तर नक्कीच आपण तिथे पैकीच्या पैकी गुण निबंधाचे मिळवू शकतो. बघा आता स्वातंत्र्य दिनामध्ये आपल्याला कोणते विषय आपण घेऊ शकतो. सुरुवात प्रारंभ तसाच घ्यायचा जसा आपण घेतला आहे, म्हणजे कुठलाही मम प्रिय उत्सव असू देत, तुम्हाला तिथे प्रारंभ 2 ते 3 वाक्यांमध्ये किंवा त्यातलं एक तरी वाक्य तुम्हाला तिथे करता आलं पाहिजे, तो लिहिता आलं पाहिजे. बघा इथे काय दिले आता, वयम सर्वे भारतीयाः उत्सवप्रियाः स्म. उत्सवस्य उद्देशः सामाजिक एकता वर्तते, अतः ते उत्सवप्रियाः. मम प्रिय उत्सवः स्वातन्त्र्यदिनम् इति एषः राष्ट्रीयोत्सवः अस्ति. मह्यं स्वातंत्र्यदिनम् अतीव रोचते. आता हे का आवडते, इथे हे वाक्य दिलेलं नाही, पण तुम्हाला हे वाक्य खाली पण घेता येणार आहे. अस्मिन् उत्सवे स्वातंत्र्यदेवता पूज्यते गौरवायते वा. एषः उत्सवः 15 दिनाङ्के ऑगस्ट मासे भवति. पाठशालासु अनध्यायः भवति, म्हणजे शाळेला सुट्टी असते. आता मह्यम अतीव रोचते, परंतु सर्वैः राष्ट्रध्वजवंदनाय सम्मिलति. त्या दिवशी अभ्यास करण्याचा दिवस नसतो, पण राष्ट्रध्वज वंदनासाठी सगळे एकत्रित येतात. ध्वजारोहणं कुर्वन्ति, ध्वजारोहण करतात. सर्वे राष्ट्रगीतं गायन्ति, भाषणानि भवन्ति, गीतानि गायन्ति, राष्ट्र देशभक्तिपरस्य गीतानि गायन्ति. अतः मह्यं स्वातन्त्र्यदिनम् अतीव रोचते. उत्सवः सर्वत्र आनन्दं तथा उत्साहं प्रसारयति. अस्माकं स्वातन्त्र्यवीराणां बलिदानं कुर्वन्ति स्वातंत्र्य प्राप्तुम्, अतः एव मह्यं स्वातंत्र्यदिनम् अतीव रोचते. स्वातंत्र्यवीरांनी काय काय बलिदान केलं आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्याची आठवण म्हणून मला हा दिवस आवडतो. हे जर तुम्ही लिहिलं आहे तर नक्कीच तुम्हाला तिथे गुण दिले जातील. आणि वेगळा विषय जर धाटणीचा आपण घेतला तर तुम्हाला तिथे तुमचं प्रेझेंटेशन छान होणार आहे. तर आपण हे विषय 1-2 अगदी आपले नेहमीचे आपण पाहिले की गणेशोत्सव, होलिकोत्सव, दीपावली आणि हे वेगळ्या धाटणीचे पाहिले, म्हणजे तुम्हाला जो तुम्हाला योग्य असेल तो तुम्हाला तिथे तुमच्या लेखन पुस्तिकेत लिहिता येणार आहे आणि तो तुम्हाला पाठ करता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मम प्रिय उत्सवामध्ये काही 2 नवीन उत्सव पाहिले, राष्ट्रीय आणि आपल्याला जे शिक्षक दिन, दोन्ही राष्ट्रीय उत्सव आणि काही 2 धार्मिक उत्सव पाहिले. यावर तुम्हाला जो छान वाटेल व्हिडिओ वारंवार ऐका, म्हणजे तुम्हाला मी मध्ये वाक्य टाकलेली पण सारखे ते वाक्य ऐकून तुम्हाला तुमच्या लेखन पुस्तिकेत लिहिता येणार आहेत. आणि राष्ट्रीय आणि धार्मिक असे 2-2 जर तुम्ही निबंध केले तर नक्कीच एक विषय तुम्हाला त्यातला वेगळा धाटणीतला विषय तुम्हाला लिहिता येणार आहे. तर नक्की व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या वर्गमित्रमैत्रिणींना. आणि अर्थातच संस्कृत सिरीजवर जर कोणी आजही नवीन असाल, पहिल्यांदा असाल, तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही. कारण बेल आयकॉनला जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहणार आहेत. म्हणजे पुढचे काही व्हिडिओज मी ज्या दिवशी टाकेल त्या दिवशी अपलोड केलेले तुम्हाला लगेच मिळतील. आणि म्हणूनच सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही. आणि ज्यांनी अजूनही कोणी केलं नसेल सबस्क्राईब तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नवीन निबंधाचे विषय घेऊन पुन्हा भेटूया. नमो नमः.